सत्य सत्य मला वचन दे, इथून पुढे तू असं चुकीचं पाऊल कधीच उचलणार नाहीस. सत्य, जेव्हा जेव्हा तुला राग येईल ना, तेव्हा तेव्हा हा बाप आठव, हे कुटुंब आठव. तुझ्या रागाचे परिणाम काय होतात त्या हॉस्पिटलमध्ये भोगलोय आम्ही. सत्य, आमच्यावर काय वेळ आली होती तुला नाही माहिती. सत्य, वचन दे मला, जेव्हा जेव्हा तुला असा राग येईल तेव्हा तू संयम बाळगशील. होय पप्पा, मी संयमानं वागेन, काळजी करू नका तुम्ही. नाही, नुसतं बोलून नाही, मला मला वचन हवंय. ठीक आहे, मी वचन देतो तुम्हाला, इथनं पुढे मी असं कधीच वागणार नाही. दादा, मी तुझा लहान भाऊ असलो ना तरी सुद्धा तुझ्या बरोबर भांडायची लई इच्छा होती बघ माझी आज. म्हणजे भांडणारच आहे मी, पण तू बरा झाल्यावर. मम्मी, तू लहानपणी मला रट्टे द्यायचेस ना, तसे रट्टे दे ह्याला आज. का रे, का रट्टे त्याला सांगतोस मला? काय केलं मी? अरे तू त्या हॉस्पिटलच्या बेडवर पडला होतास. अरे तुझी अवस्था बघून काळीच पिळवटून निघालं बघ. दादा, अरे तुला काय झालं असतं तर हे घर अख्खा सातारा पोरका झाला असता रे. दादा, हे असं रागाच्या भरात परत काय करताना स्वतःचा राहू दे, निदान आमचा तरी विचार करत जा रे. माझा तरी विचार कर. ह्यो रामासारखा भाऊ जोडीला नसेल तर ह्यो लक्ष्मण जिवंत राहून काय करेल सांग बघू. जयद्या, तू अजिबात काळजी करू नकोस. तुझा यो भाऊ तुझ्या सोबत असताना ना, तुला काहीच होणार नाही, तुला काय ऊस देणार नाही. तर मी अरे लहानच मोठं झालोय आपण एकमेकांचा हात धरून, असं कसा हात सोडीन तुझा मी? जयद्या, सत्य दादा, नुसतं जयदीप दादा नाही तर आम्ही बी तुझ्या सोबत आहेत, हे विसरू नकोस बघ. होय, आणि आम्ही बी तुझाच हात धरून पुढे कायम चालत राहू. तुझ्याकडे समदे हट्ट करू बघ. मेवणं पाहुणं, काय बी झालं का नाही तर या दोस्ताचं फक्त ऐका. हा, बाकी किती संकट येऊन देत, ह्यो तुझा दोस्त आहे ना, तुझ्या पाठीची पहाडासारखा उभा, एवढं लक्षात ठेव. अरे आता सगळी रडत काय बसलाय?
अरे सत्य आपल्या घरात आलाय, आनंदाने हसा सगळे. ही समधी भवानी आईचीच कृपा बनायची. जनतेचा प्रचंड रोष असूनही पोलीस प्रशासनाने इन्स्पेक्टर वाघमारे यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. प्रशासन त्यांच्यावर कारवाई कधी करणार आहे आणि त्यांचा राजीनामा कधी घेणार आहे, या सगळ्या गोष्टींची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण इथे जाणून घेणार आहोत. चला तर मग. सत्य सर, तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं ना तेव्हाच तुमचे फॅन झाले होते बघा. तुमच्यासारख्या माणसाची मला सेवा करायला मिळणार माझं गुडलकच आहे. ही असणार आहे तुझ्यासोबत? हो, आणि ते पण 24 तास. तुम्ही त्यांना जेवढे जखमा दिल्यात ना त्या सगळ्या मी माझ्या कोमल हातांनी भरून काढेल. त्याचं काय आहे ना, माझ्या हाताचा आणि प्रेमाचा गुणच तसा आहे. या मी ते बघ, तुझी फाईल राहिली होती. अगं बाई, अशी कशी राहिली? प्रिस्क्रिप्शनची फाईल विसरून आली. कसली बावळट नर्स पाठवली हॉस्पिटलनं. पण सध्याची नीट काळजी घेईल का नाही काय माहिती. तर मलाच लक्ष घालावं लागणार आहे. सध्याची काळजी घ्यायला दुसरी चांगली नर्स बघावी लागेल. एक मिनिट, कुठे चाललात? आम्हाला मॅडमची बाईट घ्यायची आहे. कशासाठी? सत्यजित सुर्वे प्रकरणात त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे की नाही ते जाणून घ्यायचंय मला. हे बघा, बाईट वगैरे काही मिळणार नाहीये. मॅडम बिझी आहेत, तुम्ही जा. अशी कशी बाईट मिळणार नाही? हक्क आहे तो आमचा बाईट घेण्याचा आणि आम्ही बाईट घेणार. एक मिनिट, सगळ्यांनी शांत व्हा. मॅडम आता बिझी आहेत, तुम्ही हवं तर नंतर या. आम्ही इथून कुठेही जाणार नाहीये. आम्हाला मॅडमशी बोलायचंय. पडवळ. थोडा वेळ थांबा, ते गेल्यात आतमध्ये. मॅडम काय ते सांगतील. भक्ती मॅडम, काय गोंधळ चालू आहे बाहेर? मॅडम, बाहेर पत्रकार आलेत, त्यांना तुमच्याशी बोलायचंय. पण काही गरज नाही त्यांच्याशी बोलायची, आम्ही सगळं बघतोय बाहेर. बोलवा त्यांना. मंजू, अगं पण भारती मॅडम, कधी ना कधी तरी मला त्यांना तोंड द्यावंच लागणार आहे. आणि तुम्हाला काय वाटते ते शांत बसतील? अहो, मी जर आता नाही बोलले ना तर त्यांना अजून चेव चढेल. अजून काय काय बोलत बसतील. बोलवा त्यांना. हा, हे बघा, मॅडमनी परमिशन दिली. एक मिनिट आहे, हळू. मी अशा आतमध्ये